ही कथा आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भूतबाधेमधून मुक्त झालेल्या एका मुलीची खरी घटना। अक्कलकोटमध्ये घडलेला हा चमत्कार आजही लोक श्रद्धेने सांगतात। जेव्हा सर्व उपाय अपयशी ठरले तेव्हा स्वामी समर्थांच्या नावाने अशक्य शक्य झाले। स्वामी समर्थ भक्तांसाठी ही कथा श्रद्धा, विश्वास आणि दिव्य शक्तीची अनुभूती देणारी आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जर तुम्हाला अशा खऱ्या अनुभवांच्या कथा आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। गावात सुरू झालेली भीती। सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ही घटना घडली। गावचं नाव होतं कासारवाडी। शांत, साधं, देवभक्त लोकांचं गाव। त्या गावात गणेशराव नावाचा शेतकरी राहत होता। घरात पत्नी लक्ष्मी आणि त्यांची 18 वर्षाची मुलगी वैशाली राहत होते। वैशाली खूप शांत, अभ्यासू आणि देवभक्त मुलगी होती। रोज सकाळी उठून ती तुळशीला पाणी घालत असे। पण एक दिवस सगळं अचानक बदललं। एका रात्री वैशाली शेताजवळील जुन्या विहिरीकडे गेली। कोणी पाहिलं नाही ती तिथे का गेली, पण त्या दिवसानंतर तिचं वागणं पूर्णपणे बदललं। ती अचानक मोठ्याने हसायची, कधी रडायची आणि रात्री 2 ते 3 वाजता घराच्या छतावर चालल्यासारखे आवाज यायचे। लक्ष्मीबाई घाबरून उठायच्या आणि पाहतात तर काय, वैशाली अंधारात बसलेली, डोळे मोठे करून एका कोपऱ्याकडे बघत होती। आई, तो मला बोलवतोय, ती हळू आवाजात म्हणाली। भयानक रूप। दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत गेली। वैशालीचा आवाज बदलला होता। ती पुरुषासारख्या जाड आवाजात बोलू लागली होती। कधीकधी ती एवढी ताकद दाखवायची की 4 लोकांनी जरी धरलं तरी ती सुटून जायची।